मंडळी राम राम, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे जे व्हिडिओ बघत आहे तुम्ही, तर हे आमच्या गावातील म्हणजेच पिंपरी डुकरी तालुका जिल्हा जालना, आमच्या गावामधील श्री काळुंका देवीची यात्रेमधील हा 12 गाड्याचा कार्यक्रम आहे. हा पहिल्या दिवशी आमच्या गावामध्ये 12 गाड्याचा कार्यक्रम असतो. त्या वेगवेगळे नवस केलेले असतात बाहेर गावच्या भाविकांनी, आणि ते नवस पूर्ण करण्यासाठी अशा गाडी ओढतात आणि आपला नवस पूर्ण करतात. तर असेच वेगवेगळे कार्यक्रम आमच्या गावामधील यात्रेमध्ये असतात. तर हे बघा, आता ही गाडी ओढणं चालू आहे, आणि ज्यांच्या कोणाच्या मुलाच्या नावावर जर नवस असेल तर त्या मुलाला त्या गाडीखाली उभं करतात आणि वरती गाडी ओढतात 2-4 माणसं. असा हा नवस साजरा केला जातो. आमच्या गावामधील यात्रा ही खूप मोठी यात्रा आहे, आणि दरवर्षी सालावादाप्रमाणे 12 वाजेला 12 गाड्या सुरू होतात, 3 वाजेपर्यंत असतात. त्यानंतर संध्याकाळी दीपमाळ पाजळण्याचा कार्यक्रम असतो. दीपमाळ पाजळण्याचा हा मान आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबाला भेटलेला आहे. तर स्वतः आम्ही जे दीपमाळ ज्योत आहे देवीच्या समोर, तर ती ज्योत आम्ही पाजळतो, तो हक्क आम्हाला आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेला दीपमाळ पाजळतो, आणि 8 वाजेला देवीच्या बंध्याचा कार्यक्रम असतो. बंधे म्हणजे जे दिवे असतात देवीची, हे गावाच्या खालकडल्या बाजूला महादेवाच्या मंदिरामध्ये असतात, आणि त्या महादेवाच्या मंदिरातून देवीच्या मंदिराकडे पेटवून ते जे काही नवस केलेले असते कोणी, ते डोक्यावर घेऊन येतात नवस पूर्ण करण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या परंपरा असतात. 8 वाजेला तिथून निघतात, आणि देवीच्या पालखीची मिरवणूक असते. पालखीची मिरवणूक पूर्ण गावामध्ये मिळते. ते दिवे असतात कोणाकडे, आणि 9 वाजेपर्यंत देवीच्या मंदिरामध्ये पोहोचतात. देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर ते दिवे तिथं ठेवले जातात, आणि देवीची आरती होते, पूजा होते. आरती पूजा झाल्याच्या नंतर संध्याकाळी 9 वाजेला नाटकाचा कार्यक्रम असतो. नाटक सुरू होतात. आमचे जे गावातील मित्रमंडळी आहे, तर नाट्य कमिटी हे दरवर्षी 2 नाटकाचे कार्यक्रम असतात. तर त्या पहिल्या दिवशी 9 वाजेला नाटक होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचं सोंग असतं. हे बघा, देवीचं मोठं मंदिर आहे काळुंका मातेचं, आणि हे असे मोठा समोर सभामंडप आहे, आणि यात्रा खूप मोठी असतात. देवीच्या पाठीमागं यात्रा भरलेली असते. देवीच्या पाठीमागं मोठा परिसर आहे, आणि बघा हे सभा मंडप आहे देवीचा. समोर नारळवाली, प्रसादावाली, फूल हारवाली हे बसलेले असतात, आणि इथं समोर देवीच्या पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं पूर्ण यात्रा भरलेली असतात. बघा तुम्ही आता दुकानं, हे देवीच्या मंदिरासमोरचा परिसर आहे. इथून समोर यात्रा बघा ही अशी भरलेली आहे. खूप मोठी यात्रा असते. आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचं सोंग हे पूर्ण गावामध्ये मिरवणूक असते सोंगाची. तो पण व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्कीच बघायला भेटेल. आणि हे सोंग गावामध्ये सगळीकडं देवीचं मिरवलं जातं. मिरवल्याच्या नंतर खालतल्या महादेवापासून तर देवीच्या मंदिरापर्यंत हे देवीचं सोंग सकाळी 4 वाजेला तिकडून महादेवाच्या मंदिरातून निघतं, आणि 10 वाजेपर्यंत देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. देवीच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तिथं देवीची आरती होते, पूजा होते, आणि नंतर दुपारी 1 वाजेला कुस्त्याचा कार्यक्रम असतो. कुस्त्या होतात. कुस्त्या 1 ते 5 वाजेपर्यंत असतात, आणि कुस्त्या झाल्याच्या नंतर संध्याकाळी 9 वाजेला परत नाटकाचा कार्यक्रम असतो. नाटकाचे 2 कार्यक्रम आयोजित केलेले असतात. हे दरवर्षी 2 नाटकं हे
नक्कीच असतात. तर मित्रांनो, अशा यात्रेचा उत्सव आमच्या भरपूर असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर जवळपास असाल तर आमच्या देवीच्या दर्शनाला पुढल्या वर्षी नक्कीच यात्रेला या. खूप यात्रेचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम असतात वेगवेगळे, आणि वेगवेगळे खेळणे लहान मुलांसाठी आलेले असतील, पाळणे आलेले असतील, भरपूर काही आलेलं असतं. हे बघू शकता तुम्ही. हे असं ते जम्पिंग जपांग काय म्हणतात ते पण आलेलं आहे. तर असं भरपूर उत्साह आमच्या गावाच्या देवीच्या यात्रेमध्ये असतं. हे बघा, पाण्याची टाकी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला आहे आणि त्या चौकामध्ये ही यात्रा भरत असते. सालाबादाप्रमाणे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम एकदम आनंदाने पार पाडले जातात. एकदम 2 दिवसाचा उत्साह असतो मोठा. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही जवळपास जर असाल तर पिंपरी तालुका जिल्हा जालना या गावामध्ये नक्कीच आमच्या काळुंका मातेच्या दर्शनासाठी अवश्य एक वेळेस या. आणि तुमची काही मनामधील इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होईल. फक्त देवीची तुमची काही मनामधील इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या देवीला एक वेळेस तुमची इच्छा बोलून बघा. 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आमची देवी म्हणजे जागृत देवी आहे. हे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात नवसाचे. आणि आमच्या गावामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी यात्रा होती. तर मंगळवारी जवळपास 150 ते 200 बोकड कट होतात देवीच्या समोर, म्हणजे नवसाचे बोकड असतात. तर अशा पद्धतीनं आमच्या देवीची यात्रा खूप मोठी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. यात्रेचे जे काही देवाचे तीर्थ असतील त्या तीर्थ ठिकाणी किंवा घरगुती आपले ब्लॉग, अशा नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. तर जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असू द्या. आपला गरीब शेतकरी संतोष डुकरे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असाच सपोर्ट तुमच्या भावाला नक्कीच राहू द्या. धन्यवाद.